हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता अधिक मास चालू आहे, तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. आणि आपल्या अधिक मासामध्ये ह्या ना जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर माझंही असं सकाळी बघा छान असं आवरून झालेलं आहे आणि आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. मग छान असं मी स्वतःचं आवरून घेतले आणि आता म्हटलं चला आता आपण पूजा वगैरे करून घेऊयात. तर छान असं आपल्या स्वामी महाराजांचा फोटो पुसून घेतला आणि आपली देवपूजा रोजची आहे ती अशी देवपूजा सुंदर करून घेतली. आणि बघा इथे ना आता रोज मी तुपाचा तुम्हाला सांगितलंच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये की तुपाचा दिवा लावणे वगैरे हे सर्व. तर आता मी इथे तुपाचा दिवा लावून घेतला आणि गोपद्म म्हणजे आपले गाईचे पावलं जे आपल्याला 33 काढायचे आहेत. तर रोज मी असं देवघराच्या समोरच असं गोपद्म मी काढत आहे 33. तर तुम्ही पाहिलंच आहे, बाहेरही आपण काढू शकतो, तुळशीच्या समोरही काढू शकतो. तुळस माझी वरती अशी ग्रिलच्या तिथे ठेवलेली आहे, त्याच्यामुळं मी तिथे नाही काढत. आणि बाहेर अशी सुंदर रांगोळी काढून घेतली. हे बघा इथं तुम्ही पाहू शकता. आणि बाहेर पण आपण गोपद्म काढू शकतो बरं का. पण तिथे ना येता जाता आपले पाय वगैरे लागतात आणि मुलं असतात लहान, येतात जातात पायाने रांगोळी मोडतात. म्हणून मग मी तिथे दारात काढत नाही, अशी साधी सिंपल रांगोळी काढते. त्यानंतर बघा रांगोळी झाल्यानंतर उंबऱ्याची पूजा वगैरे झाल्यानंतर मग इथं तुळशीला पाणी घालून घेतलं, तुळशीची पूजा केली. आणि बघा इथे ना तोपर्यंत आहो म्हणाले मला उशीरच झाला होता बरं का. ते कशासाठी तुम्हाला नंतर सांगणारच आहे पुढे. तर आहोने पोहे करून घेतले बरं का, म्हणजे स्वतःसाठी. आणि त्यांना जायचं होतं बाहेर म्हणून मग ते म्हणले आज तुला थोडीशी माझ्याकडून मदत म्हणून मी पोहे करून घेतो. ठीक आहे म्हणाले, बरं झालं वाटलं मला पण. मग मी पूजा बाहेरची सर्वच मी उरकून घेतलं आणि म्हटलं आता चला आपण आता स्वयंपाक बनवूया. आज मग लग्नाचा वाढदिवस म्हणून विशेष काहीतरी बनवायचं. काय बनवावं म्हटलं, चल अधिक मास आहे तर चला म्हटलं आज धोंडेच बनवूयात. म्हणजे धोंडे काय तर तुम्हाला पुढे दाखवतेच बरं का. तर अधिक मासात धोंडे जेवण करतात, माहितीच असेल तुम्हा सर्वांना. तर मग आता इथे बघा मी 1 वाटी डाळ घेतली हरभऱ्याची आणि इथे एक तांदूळ, हे सर्व स्वच्छ धुवून घेतलं 2-3 वेळा. आणि मग आता इथे कुकर लावून घ्यायचं ठरवलं बरं का. छान असं माझं सगळं इथे कुकरचं सगळं स्वच्छ असं धुवून झालं बरं का. आणि मग आता इतका उशीर झाला होता ना आज, मला खूप लवकर स्वयंपाक करायचं मी रात्री ठरवले होते बरं का. पण काय झालं रात्रभर ना माझ्या ना लेकीचं छोट्या डोकं दुखत होतं. तिला ना अचानक रात्री 12 वाजता त्रास सुरू झाला. मग त्यावेळेला कसं डॉक्टर पण नसतात ना, सगळं बंद झालेलं होते, नेमकं गोळी पण नव्हती घरामध्ये. तर अशा वेळेला ना आपली खरंच एकदम अशी घाई होऊन जाते बरं का. काय करावं काय नाही असं सुचत नाही. आणि मग गोळी पण नसल्यामुळे मेडिकल आमच्या साईडचे इथले बंदच होते. आणि आहून काल गेले होते एक ऑर्डर द्यायला साताऱ्याला, त्यामुळे त्यांना खूप उशीर झाला होता येताना त्यांना उशीर जेवण वगैरे केले आणि ते आराम करत होते. मग आता त्यांनाही उठवायचं मला नको वाटत होतं म्हणून मग त्यांनाही उठवलं नाही. तर रात्रभर मग तिच्यासोबत बघा मी तिचं डोकं दाबून देत होते आणि तिच्यासोबत मी जागीच होते. त्यामुळे ना उठायला खूप उशीर झाला. आणि मग उशीर झाल्यामुळे ना इथे मला स्वयंपाकाला उशीर झाला. नाहीतर मी लवकर सकाळी स्वयंपाक बनवून घेत असते, पुरणपोळीचा असो कशाचा असो, तुम्हाला नेहमीच मी दाखवलेलं आहे. तर असं झालं होतं माझ्यासोबत, म्हणून उठायला खूप उशीर झाला. म्हणून आहोनी मदत म्हणून माझ्यासाठी ना त्यांनी म्हणजे स्वतःसाठी पोहे करून घेतले. आणि पोरी तर आणखीन थोड्या झोपलेल्याच होत्या. त्यांना दिदी तर अभ्यास करत बसलेली होती, तिचा दुसऱ्या दिवशी CETचा पेपर होता. आणि सिद्धीचं डोकं दुखत असल्यामुळं रात्रभर झोप नसल्यामुळं पहाटे त्यांनी जाऊन गोळी आणली आणि मग ती गोळी खाल्ल्यानंतर ती झोपली होती. रात्रभर झोप नसल्यामुळे झोपू द्यावत म्हटलं. आणि मग मी उशिरा उठल्यामुळे ना हा उशीर झाला होता. तर असं काहीसं माझ्यासोबत घडलं होतं. आणि ऊन असल्यामुळं इतकं गरम तर होतं की सांगायची काही सोयच नाही बरं का. लवकर स्वयंपाक करणं खरंच खूप गरजेचं आहे. खूप गरमी आहे ना त्यामुळं. तर मग इथे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की माझं पुरण पाणी काढून झालेलं आहे, पुरण शिजलं होतं आणि त्याच्यामध्ये साखर टाकून शिजवून घेतलं. नंतर मग दीदीला म्हटलं आता तिचं थोडं आवरून झालं होतं, तू वाटून दे बाळा पुरण एवढं म्हटलं. मग ती दीदी म्हणली ठीक आहे मी वाटते. मग ती इथे मी आपलं जे वाटण होतं जे आमटीसाठीचं ते इथं वाटून घेतलं आहे. आणि आता आमटीला इथं फोडणी देत आहे, तुम्ही पाहू शकता. तर बघा इथे ना मला पटकन असं स्वयंपाक उरकायचा होता, इतकं गरम होत होतं. आणि मला आपल्या गाईला पण जायचं होतं नैवेद्य द्यायला, आणि म्हणजे धोंडेच ते. तर ते कसे बनवणार आहे तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर इथे बघा झणझणीत चमचमीत आपली अशी कटाची आमटी तयार आहे बरं का. साध्या सिंपल पद्धतीने मी अशीच बनवते. मग इथं तळण्यासाठी बाकीचं जे साहित्य आहे ते काढून ठेवलं, कुरवडी पापड वगैरे. आणि भज्याचं पीठ पण इथं भिजवून झालं होतं बरं का. हे सर्व तयारी आपली वरच्यावर एक झालं की एक आपण अशी करून घेतली ना तर स्वयंपाक अगदी सोपा होऊन जातो. मग आता इथे कुरवडी बघा तेल अगदी छान असं गरम झालेलं होतं.
मग या कडक तेलामध्येच ना इथं आपल्याला कुरडई तळून घ्यायची होती आणि अशी छान माझी इथं कुरडई तयार झाली बरं का. मग आहोंना ना अख्खी कुरडई खायला खूप आवडते बरं का, म्हणजे आमरसासोबत. मग इथे आमरस पण बनवायचा होता. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेच होते की आमरसासाठी जे आपले आंबे इथे आणलेले आहेत त्यांनी गावाकडून ते पिकायला घातलेले आहेत, तर आता ते आंबे पिकले आहेत, तुम्हाला दाखवतेच नंतर. मग इथं कुरडई तळून घेतली, बाकीचंही पापड वगैरे तळून घेतले आणि मग इथे आता मी हे धोंडे करायचं ठरवलं बरं का. हे बघा छोटे छोटे मी असे 33 हे धोंडे केलेले आहेत आणि त्यामध्ये ना असं पुरण भरून घेत आहे. सुपारीच्या साईज एवढेच इथे मी हे धोंडे बनवलेले आहेत. आणि बघा इथं ना कोणी तळून करतं, कोणी उकडून करतं हे धोंडे बरं का. तर मी तर इथं आता तळूनच करायचं ठरवलं, कारण माझं ऑलरेडीच तेल इथे गरम होतं आणि मला जरा घाई पण होती की लवकरात लवकर, म्हणजे आमच्या जे ओनरकडे म्हणजे घरमालकांच्या इथे ना गाय आहे, तर मला वाटत होतं की ती गाय शेताकडे वगैरे जाईल का, ते शेताकडे घेऊन जातील का काय, असं मला भीती वाटत होती. पण असं समजलं नंतर की गाय घरीच असते हल्ली, उन्हामुळे ते घेऊन जात नाहीत, घरीच असते, घरीच चारा पाणी वगैरे होतं. मग मला घाई होती त्याच्यामुळे ना आत्ता तेल गरम आहे त्याच्यातच आपण हे धोंडे तळून घेऊयात असं म्हणून मी काय केलं, पटापट हे 33 धोंडे बनवले आणि स्वामींसाठी, देवासाठी, तुळशीसाठी ते पण असेच धोंडे बनवले बरं का. ते 33 वेगळे बनवले आणि हे असे 4 वेगळे बनवले बरं का. आणि खाण्यासाठी आपले जे मी वेगळ्या प्रकारचे धोंडे बनवणार होते. तर ह्या धोंड्यामध्ये ना आपण जे धोंडे जेवण करतो जावयांसाठी म्हणा किंवा घरात आपले पाहुणे मंडळी येणार असतील त्यांच्यासाठी करतो ना, त्यावेळेला ह्या धोंड्यात काय काय घालतात तुम्हाला माहीत आहे का नाही ते मला नक्की सांगा बरं का. तर इथे हे धोंडे करून झालेले होते आणि तेल गरम होतं बघा. एकामागून एक असे छान लालसर होईपर्यंत असे हे धोंडे तळून घ्यायचे, म्हणजे आपले छान असे हे धोंडे तयार झाले. उकडून घेऊ शकता तुम्ही आणि मी म्हणजे तेल टाकून आदण ठेवून असं उकडून घ्यायचं. तर मी इथे तळूनच घेतलेले आहेत. मग काय म्हटलं, चला आता गाईला जाऊन येऊन उर्वरित स्वयंपाक राहिलेला आपण नंतर करूयात असं ठरवलं. मग इथं आले आणि आल्याच्या नंतर त्यांना विचारलं की मी गाईची पूजा करू का असं म्हणून. तर आबा आलेलेच होते. मग आबांनी म्हटलं ठीक आहे आणि या इकडे, म्हणले गाय बसलेली आहे, मारेलच तुम्हाला म्हणून मग मारतेच थोडंसं म्हणून. मग आबा आले, तर मी खाली बसली होती म्हणून पूजा करून घेत होते, पण अचानक गाय उठून उभा राहिली. गाईची छान अशी पूजा केली. मी सर्व ताट घेऊन गेले होते, हळदी कुंकू, अक्षदा, दिवा सर्वच घेऊन गेले होते. गाईला छान असं पूजा करून मी ते धोंडे दिले, खाऊ घातले. आणि बघा हा रुद्दू माझ्यासोबत आला होता आणि मग त्यानंही येताना हट्ट केला म्हणून त्याला फ्रुटी घेऊन दिली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर बघा मग हे असं नैवेद्यासारखे आपले लाटून घ्यायचं आणि त्यावरती ना असं थोडं थोडं पुरण घालायचं, म्हणजे थोडंसं जास्तच असं पुरण घालायचं आणि वरतून एक असं ठेवायचं नैवेद्य असं लाटल्याला आणि असं त्याला पॅक करायचं. हे आपले खाण्यासाठी धोंडे करायचे बरं का, कारण आपल्याला ते तसे खायला नको वाटतात ना, एकदम जाड होतात ते तसे. आणि हे असे केले ना खायला पण छान लागतात. आणि हे असे तळून घ्यायचे असे एकामागून एक. आम्ही 54 जणच होतो, त्यामुळे मी 5-6 असे धोंडे बनवले बरं का. जास्त असतील ना प्रत्येकाच्या ताटाला, आपण ज्यांना धोंडे जेवण करण्यासाठी बोलवलेलं आहे ना त्यांच्या ताटाला लावायचं असेल ना, तर असे एक धोंडे सगळ्यांना असे करायचे असतात. तर तुमचं धोंडे जेवण झालं की नाही नक्की सांगा. असे मी सगळे धोंडे बनवून घेतले. आणि बघा इथं ना आता म्हटलं आंबे पाण्यात टाकून ठेवले होते. तर हे आपले घरचे आंबे आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. तर हे आंबे पाण्यात टाकून ठेवले आणि मग दीदीला सांगितलं की दीदी तू रस करून घेतेस का. तर मला नको वाटत होतं पोरीला काम सांगायला, पण काय करणार, माझी पण खूप घाई होत होती, किचनमध्ये उभं राहावं असं वाटतच नव्हतं. मग दीदीने स्वच्छ असे आंबे धुवून घेतले आणि रस करून घेतला बरं का. पुरणही वाटून दिलं पोरीने माझ्या आणि रसही करून घेतला आणि छान असं मिक्सरमधून तिने बघा रस काढून घेतलेला आहे. इथे किती छान एकदम थिक आणि सुंदर रस असा झालेला आहे बघा. इथे पातेल्या भरून रस झाला. मग तिने ना दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केला आणि ह्या पातेल्यामध्ये ह्या रसाच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि एकजीव करून ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं दीदीने. आणि त्यानंतर बघा इथं ना मग छोटी लेक माझी जी डोकं दुखत होतं म्हणलं ती उठली, ती सावरत होती. म्हटलं आता चला पटापट आता गरमागरम इथं आपण पोळ्या बनवून घेऊयात. मग एकामागून एक अशा पोळ्या बनवायचं ठरवलं. मग ती म्हणत होती दीदी आई तू कशा पोळ्या बनवते, कसं भरते, किती पीठ घ्यायचं ती विचारत होती. तिला बोलत तिला सांगत म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा बरं का. मग तिला सांगत होते मी की एवढं पीठ घ्यायचं आणि आपलं जसं पुरण असतं ना थिकनेस आपल्या पुरणाचा, तसंच तिला सर्व सांगत होते मी. जेवढं आपण एका वाटीने डाळ घातली तर त्याचं शिजल्यानंतर त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्याच वाटीनं साखर किंवा गूळ आपल्याला घालायचं आहे आणि ते घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. नंतर पुरण वाटून घ्यायचं आहे. हे सर्व तिला मी सांगत होते. आणि जसं आपल्या पुरणाचं थिकनेसपणा कसा थोडंसं पातळसर असेल तर एकदम तशीच आपल्याला कणिक हवी आहे. जेवढी कणिक घेईल तेवढंच इथं आपल्याला त्या कणकीमध्ये आपल्याला पुरणही घालायचं आहे. दोन्हीचं प्रमाण
एकसारखं असलं पाहिजे म्हणून तिला मी सांगत होते आणि अशा छान पटापट इथे मी पुरणपोळ्या बनवत होते. ती म्हणत होती, आई किती छान पोळ्या होत आहेत तुझ्या, किती फुगत आहेत असं म्हणत होती. म्हटलं असंच बाळा करायचं असते. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे ना आपली खरंच एक संस्कृती आहे महाराष्ट्रातील. एकदम असं महाराष्ट्रीयन संस्कृतीमधला हा पुरणाचा स्वयंपाक खूप चांगला मानला जातो. म्हणजे की सुगरण म्हणतात, ज्यांना पुरणपोळी येते ते सुगरण असं म्हटलं जातं. तर बाळा अशीच करायची असते तिला मी सांगत होते आणि तूही असंच कर आणि जेवढी काठामध्ये पोळी लाटता येईल तेवढी लाटायची, हे तिला मी सर्व टिप्स सांगत होते. नंतर बघा माझा स्वयंपाक पूर्ण झाला, सगळ्या पोळ्या वगैरे बनवून झाल्या. पोरींना म्हटलं तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या. तर स्वामींना नैवेद्य दिला आणि बघा इथे असा स्वयंपाक झाला होता. पोरींचं जेवण झालं होतं दोघींचं, वरच्यावर जेवून घ्या. तसं काही नाश्ता करून गेले होते. मग त्यांनी म्हटलं की त्यांना कॉल केला तर त्यांना उशीर होणार आहे म्हटले. मग असा सुंदर सगळा स्वयंपाक माझा तयार होता. ही अख्खी कुरवडी ना आहोंसाठी ठेवलेली आहे. त्यांना ना रसासोबत अख्खी कुरवडी खायला, म्हणजे अशी कुरवडी आणि रस खायला आवडतो. मिक्स केले की सगळं एकत्रित होऊन जाईल म्हणून मग त्यांच्यासाठी ती कुरवडी बाजूला ठेवून दिली. आणि बघा एवढा ओटा असा घाण झाला होता ना, एवढी भांडे पडले होते. तर कधी करून असं वाटत होतं, जेवायच्या अगोदर करावं असं वाटत होतं. पण म्हटलं हा ग्लासचा गॅस आहे ना, ती शेगडी, त्याच्यामुळं लगेच धुवू नाही शकत. म्हणून म्हटलं जाऊ दे असंच राहू दे. थोडा वेळ बसले, नंतर मग मी स्वतः ते जे देवाचं ताट होतं ना तेच काढून घेतलं आणि मग आता म्हटलं आपण जेवण करूयात. मग मी जेवण करत होते तर तेवढ्या छोट्याशा मुलीने एक असा व्हिडिओ घेतला. मग जेवण करून उठले, नंदबाईचा फोन आला होता, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि काय गप्पा मारत मारत ओटा आणि भांडे कधी झाले काही समजलंच नाही बरं का. खरंच फोनवर बोलत बोलत ना सगळं हे आपलं कधी कामं होऊन जातात कळतच नाही. त्यानंतर बघा ही ॲनिव्हर्सरीची जी तयारी होती ती कशी केली होती ते तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावं म्हटलं. तर माझी ही बघा छोटी लेक, हिला म्हटलं होतं ना हिचंच डोकं दुखत आहे. तर 2-3 दिवसापासून ती असं काहीतरी करत होती. मी रोज तिला विचारत होते, बाळा काय करतेस तू, काय करतेस तू. तिचं आणि दीदीचं काहीतरी हे प्लॅनिंग चालू होतं बरं का. तर मला हे नंतर समजलं. हे व्हिडिओ वगैरे ना तो दोघी बहिणींनीच केले आहेत. दीदी अभ्यास करत बसायची बेडरूममध्ये आणि ही असं काहीतरी करत बसत होती. मग नंतर हे मी विचारल्यानंतर तिनं सांगितलं की आई तुला सगळं पाहायला मिळेल आणि सगळे मी व्हिडिओ बनवून ठेवणार आहे. ठीक आहे म्हटलं. आणि आत्ता मग हे सगळे व्हिडिओ माझ्यासमोर आले बरं का. मग तेच तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. आणि आमची 21वी ॲनिव्हर्सरी होती ना, त्यामुळे ना हे तिने ना एवढी छान तयारी केली होती. ऑनलाईन तिने मागवलं होतं ते डेकोरेशनचं साहित्य वगैरे. आणि हे सगळं साहित्य आणायचं माझं ठरलेलं होतं. मी साहित्य आणून ठेवलं होतं एका बॅगमध्ये, म्हणजे टी शर्ट वगैरे हे सर्व अहोंसाठी ज्या गोष्टी आत्ता सध्या त्यांच्याकडे नाही आहेत किंवा खराब झाल्यात त्या गोष्टी. तर हे बघा तिने ना बाहेर जाऊन ऑर्डर केकची देऊन आली होती. आणि जे साहित्य आणायचं होतं डेकोरेशनचं काय राहिलेलं, काही ऑनलाईन मागवलं होतं, काही ती स्वतः बनवत होती, काही तयार करत होती. हे बघा एवढं सगळं तिने ना एवढ्या छोट्या ह्या मुलीने, म्हणजे लहानच आहे ना ती, आणि एवढ्या कमी वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आई बाबांसाठी करणं, त्यांना सरप्राईज देणं, हे तिच्या डोक्यात कल्पना आली. विशेष म्हणजे तिला सुट्टी होती ना, आणि तुम्हाला मी मागंही सांगितलंच आहे तिला काही ना काही अशी करायची सवय आहे. काहीतरी करत बसेल, पेंटिंग करेल, काय करेल, असं काहीतरी करतच असते ती. पण तिला अशी सवयच आहे बरं का, काही ना काही करत असते. आणि बघा इथं केकची ऑर्डर देऊन आली, फोटो फ्रेम पण बनवायला टाकून आली होती. केक आणि बाकीचे साहित्य माझ्यासाठी पण तिनं आता छान अशा त्या काश्मीरी बेंगल काहीतरी म्हणतात त्या ट्रेंडिंगमध्ये होत्या, तर तिला त्या आणायच्या होत्या माझ्यासाठी. तिने तेही आणल्या दोघी बहिणींनी जाऊन. आणि दीदी सध्या तिच्या अभ्यासात होती, त्यामुळे दीदीने काय तिला जास्त मदत केली नाही बरं का. आणि मग समोरच्याच फ्लॅटमध्ये ना होंचे मित्र राहतात, तर ते सध्या इथं नव्हते आणि ते सिंगल राहतात. त्यामुळे ना मग त्यांचं रूमची चावी आमच्याकडे होती. आमचं काही ऑफिसचं सामान तिकडे आहे, त्यामुळे ना मग त्यांची चावी आमच्याकडे होती. आणि बघा त्यांच्या रूममध्ये मग तिनंच ठरवलं की आपण छान असं सेलिब्रेशन करायचं आहे आणि डेकोरेशन करायचं आहे, हे तिची आयडिया होती. मग तिनं आम्हाला सरप्राईज देण्यासाठी तिकडची रूम तिनं झाडून पुसून स्वच्छ केली. आणि बघा तिकडे तिचं डेकोरेशन हे चालू होतं. एवढं छान आम्हाला सरप्राईज भेटेल असं वाटलं नव्हतं. आपली मुलं मोठे झाले की आपल्या अपेक्षा नसतात ना, त्या गोष्टीही अशा होऊन जातात. मग हिने फोन इकडे घेऊन आलेली आणि स्टँड लावून तिने व्हिडिओ केला. मी म्हटलं काय करतेस तिकडं, काय करतेस तिकडे. मी म्हणत होते माझी काही सेवा राहिली होती, म्हणून मी दुपारी सर्व झाल्यानंतर आहो जेवल्यानंतर मी सेवा करत बसली होती तिकडे. आणि ही बघा इकडे येऊन हे सर्व डेकोरेशन करत होती आणि दीदी अभ्यास करत होती. तर एवढं सगळं तिने एकटीने केले बरं का. मला खरंच खूप छान वाटलं, खूप कौतुक वाटलं बरं का तिचं. किती छान छोट्या छोट्या हाताने बघा हे सर्व डेकोरेशन तिने केलेलं आहे.
बलून फुगवून हे सर्वच हे नेट लावणं, बाकीच्या ह्या सर्व गोष्टी ना तिने फक्त एकटीने केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं ना की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे. आणि अशा पद्धतीचं तिचं सर्व हे पूर्ण झालेलं होतं डेकोरेशन. आणि बहुतेक ही तिने लायटिंगची ऑर्डर केली होती ना ऑनलाईन, तर त्या लायटिंगचं काही प्रॉब्लेम झाला असावा, कारण ती लावलेली नव्हती त्याच्यामध्ये. बहुतेक ती खराब झाली असेल. फायनली हे असं तिने डेकोरेशन केलं होतं. आणि आम्हाला नंतर दोघांना त्यांनी असं यायला सांगितलं. आम्ही तिकडेच तयार होऊन आलो घरामध्ये. आणि छान असं बघा, इथं आम्ही आल्यानंतर खरंच मला खूप छान वाटलं. आणि खरंच सरप्राईज एवढं छान मिळालं ना की काय सांगायची सोयच नाही. आपल्या मुली एवढ्या छान आपल्याला सरप्राईज देतात ते म्हणून. आणि माझी म्हणजे अपेक्षा पण नव्हती की असं काही करतील म्हणून, पण त्यांनी असं केलं आणि अगदीच खरंच सरप्राईज मिळाला आम्हाला. आणि बघा, केक पण त्यांनी असा ऑर्डर केला होता, असं सांगून आल्या होत्या. एवढी छान त्यांनी तयारी केली होती. तर खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूपच छान वाटलं. अशा पद्धतीनं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. आणि आल्यानंतर मग आई असं एक फोटो काढूयात, बाबा आपण असं करूयात तसं करूयात चालू होतं. आणि जे जे त्यांना करायचं होतं ना त्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि ही बघा, केकची अशी लेस ओढायची होती, अहोनी जर अशी वेगळीच ओढली, त्यामुळे ना ती अशी पडली. मग ती म्हणत होती, आई पडली बाबा, परत एकदा करा. फायनली 2-3 वेळा करून मग आम्हाला हे जमलं बरं का. मग हे व्यवस्थित नंतर झालं. तर अशा पद्धतीने बघा, हे केकची जी लेस होती ना, आणि परत सांगितलं की पोरींनी असं हार्ट करा. आम्हाला काय माहितीच नव्हतं ते कसं करायचं, तर त्यांनी सांगितलं, परत आम्ही तसं केलं. आणि त्यानंतर बघा, ह्या कॅन्डल वगैरे लावायच्या ही त्यांची सर्व आयडिया होती. हे असं करा तसं करा, जे जे त्यांनी सांगितलं ना पोरींनी ते आम्ही इथं केलं बरं का. जसं जमेल तसं. त्यांच्या अपेक्षा होत्या की एकदम तसंच झालं पाहिजे, पण आपण जे केलं नव्हतं, आपल्याला जे माहिती नव्हतं ते लगेचच आपल्याला कसं जमणार आहे, हो की नाही. तर ती बघा, ते यायचं आणि फुकायचं ती पण इथे त्यांनी करून घेतलं बरं का. तर आम्ही बाहेर गेलो नव्हतो, घरीच होतो, त्यामुळे घरीच आल्या आल्या त्यांनी आतमध्ये नंतर तो व्हिडिओ करून घेतला आणि तिथंच तो फोन ठेवला होता. आणि त्यानंतर बघा, मी आहोंसाठी काय गिफ्ट घेतलं होतं ना, तिने तो बॉक्स तयार केला. मी गिफ्ट आणून ठेवले होते त्यांच्यासाठी. म्हणजे माझ्याकडून एक टी-शर्ट घेतला होता, त्यांचं बॉडी स्प्रे संपलेला होता, ते स्प्रे घेतला. आणि बेल्ट त्यांचा खराब झाला होता, वॉलेट, चष्मा, म्हणजे सॉरी गॉगल, आणि ते हँड ग्लोव्ज घेतले होते मी. म्हणजे हँड ग्लोव्ज नव्हते ते टॅनिंग होऊ नये म्हणून त्याला काहीतरी म्हणतात बरं का, ते घेतलं होतं मी हाताला पूर्ण फुल असं. तर ते घेतलं होतं. बाकीचे हे सर्व तर तिने हे व्यवस्थित हा बॉक्स तयार केला, ह्याला डेकोरेट केलं सगळं तिच्या हाताने ते केले. वस्तू मी घेतल्या, पण ते डेकोरेटिव्ह बनवणं, हे करणं सगळं माझ्या छोट्या मुलीचं आहे बरं का. माझ्या लेकीने हे सर्व केलं होतं. आणि हे दुसरीची आयडिया होती की ही फोटो फ्रेम बनवायची. आमच्या दोघांचे फोटो सिलेक्ट करून त्यांनी ही फोटो फ्रेम बनवली. खरंच जर तसं पाहायला गेलं तर दीदीचा जास्त ह्याच्यामध्ये सहभाग नव्हता, कारण तिने तिच्या अभ्यासातच होती. आणि छान असं आमचं हे सेलिब्रेशन झालं बरं का, स्मॉल बट स्वीट असं. आणि घरातल्या घरातच एवढं सुंदर डेकोरेशन करून एवढं सुंदर होतं हे. मला असं वाटलं की खूप छान वाटलं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.